हाची काय लेका शिका सुचून नाही देऊन राहिल्या. काल एक दिवस बोलो झाल्यानं मला शिका येऊन राहिल्या ह्यातल्या का हाची. बामीची डब्बी कुठे आहे रे? बामीची डब्बी म्हटलं. अरे बाबाला सर्दी झाली वाटते. अद्रकचा चहा देऊ का करून? अरे बामीची डब्बी, राजूची आई. बाबा आई बाहेर गेलेले आहेत. अद्रकचा चहा करून आणते ना मी. चहा करून राहिली. सर्दी झाली ना. हो रे बा, सर्दी झाली. शिकावर शिका येऊन राहिल्या. बाई राती ओलं झालो की नाही ते भारी गेलं लेक. हे तुझी सासू घरी नाही का? बरं बरं ठेवतं का बाचा? ठेव बरं बा. मग नाही तर असं कर, दूध असेल तर दूधच दे हळदीचं. नाही राहू दे, चहाच कर बाई. दूध काही मला पटतही नाही. अद्रक टाक साजरक. आहे का घरी अद्रक? हो आहे ना बाबा. बाबा तुम्ही काळा घेत असता का? काळा करू का? नाही तर काळानं लवकर आराम पडते. येते का बा तुला काळा करता? येत असेल तर कर बरं. मग कर साजऱ्या. पाय तुळशीचे पानं टाक बा त्याच्यात. हळद टाक, तुळशीचे पानं, लागे लवंग, इलायची. मिरा असेल घरी तर मिरे टाक. एखादा दोन टाक मिरा, काही नाही होत. हा जरा कडक कर बरं साजरा बाई. मग कर बा. मग हे कुठे जाऊन बसली लेक? आई काय माहित बाहेर गेल्या. करते ना बाबा मी. येते, मला करते मी. तुम्ही आराम करा. मी बाम आणून देते. माझ्या जवळ आहे. विक्स आहे बाबा, विक्स. चालते दे लेक. त्या विक्स न मुले फरकही नाही पडत. बाम पॉवरफुल राहते बाई. मी आणून ठेवतो ना डब्बी. न कुकर टाकली काय सांगा. दे बा मग तुझ्या जवळची असेल तर विक्सच दे. आण टाकतो मी थोड्या वेळ. लेकाचं आणते बाबा मी. सर्दी लेक डोकसं खाते माणसाचं. एक तर शिका आल्या की मला काही सुचत नाही. अशी सवय आहे शिकाईवर. शिका येते मग सर नाकही वय वय करते. सर डोकसही बंद बंद करते. हे कुकडे जाऊन बसते काय सांगा वक्तावर. बाबा बाबा. हो आणलं का बा? दे बा दे. हो बाबा उठून बसा ना. विक्स लावा आणि मस्त गरमागरम काळा घ्या. आराम पडेल तुम्हाला. हो रे बा दे बरं बा. बाई राती ओलं झालो आणि ते त्याबाबतीत काही नाही वाटलं लेक. आता ते जर तसं वातावरण बदललं ना बा. हे पावसाळा लागला तर एकदा येतेच सर्दी. आली बी पाहिजे तशी. ऋतू बदलला की सर्दी आली की लय भारी जातील लेक. दे बा दे. तू जाय बा. तुला इन्फेक्शन होईल नाही तर. हे सर्दीचा भल्ला गोर राहते घरात. एकाली आली की समजायला येते. मग तू जाय बा. तुला येईन फालतू. दे माझ्यावर देऊन. मी घेतो बामी लावतो. का हिक्स आहे का? दे मग हिक्स लावतो. तो काढा बी पेतो. जा बा तू करतो काम. बाबा मी लावून देतो ना विक्स डोक्याले. नाही 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 लावतो बा. मी लावतो मी. दे बा तू. हा घ्या बाबा. दे बा दे. जाय बा तू. तुला सर्दी येईन नाही तर. राजू गेला का बाई त्याच्या कामाले? हो ते बाहेरच जायला. हा ना ते काय गाडीचं काय करतो म्हणजे सांगे मला तो. हा बरं बरं. बाबा काही लागलं तर आवाज दे जा. मी खालीच आहे इथे. किचन मध्येच आहे. हा हो रे बा. हो काय नाही पाहिजे बा मला आता. जा करतो का धंदा जाय. हे अशी दिसत असेल तर देईल आवाज. कुठे जाऊन बसते काय सांगा. काय नाही पाहिजे रे बा आता. हो आईला आवाज देते. लय गुन्हाची हाय लेख. माझी शिटू सारखीच आहे. माझी शिटू बी अशीच करते. एक शिक नाही आली की लगे बाबा गरम पाणी पेना, हळद खाना, बाबा दूध देऊ का करून, चहा देऊ का करून, काळा देऊ का करून. तशी सून आहे लेख माई. मस्त मस्त आहे मस्त आहे. चालले बामणी लावू काहीची फिक्स. डब्बी देऊन द्या लागेल तर पोरीची पोरी जोड. तिला लागत असेल म्हणून तिनं एवढी घेऊन ठेवेला आहे. लावून देऊन दे. काळा पिऊ का गरम गरम. काय लेख हे सारे शिका सुचू देत नाहीत. आता नाही का काय झालं बा? काय झालं? हे योगिता म्हणजे तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं. काय झालं बाई? अव काय नाही कुठे हिंडत राहतो निरा. हे विक्स घे लाव डोक्याला. जसं मला डोकं दाब बरं. डोकं बल कसं दुखून राहिलं असं तिनं सारं नाकही वय वय करून राहिलं. पोरीनं काळा आणला. काळा पितो मी. हे विक्स लाव मा डोक्याला जरशी. डोकं दाब जरसं. बांध नाही तर दस्ती किस्ती घे. डोकं बांध पहिले मग दाब. बोल कसं दुखून राहिलं. हा दाखवा. काळा घे ना पिऊन पहिले. थंड होईन ना. माय सुनीनं काळा दिलाय का लागे करून. मग मैसून गुणाची आहे तो सारखी आहे का? गावावर हिंट नवऱ्याला काळा पाहिजे, पाणी पाहिजे, चहा पाहिजे. काही भान असते तुला? कुकडे जाऊन बसतो म्हणा. पोरीला काही घरात धंदा करू लागत जाय. अहो माय कुठे नव्हती गेली. आता अति कसार आला तर मन करणा बोलायला आली. तिथं गेलती. बांगड्यावाला आला. मग गेली घेऊन राहिल्या पुरी सोरी तर पाहून राहिली. मंद घेतो 1-2 डझन. हिच्यासाठी पाहत होती योगितासाठी. पण घेतं काही बांगड्या गिंगड्या घालत नाही माझ्या साजऱ्या हातभर. सोडते पिच्छा. बाम लाव मा डोक्याला. काय दिन बामीची डब्बी कुठे ठेवली वा? हे त्या पुरीने विक्स आणून दिली. लाव हेच मा डोक्याला दुखून राहिलं. सुनबाई लय साजरी आहे. शिक आल्या आवाज गेला तिला तर लगे आली. काळा करून दिला. पाय ना विक्स आणून दिली तिच्या जोडची. लावून देतो म्हणे लागे. मी म्हणलं नाही म्हणलं बा लावू नको म्हणलं बा. जाय तू. लावतो म्हणलं मी. लयच पोरगी गुणाची आहे. नशीब काढलं राजून. राजू बरोबर आपण नाही.
हा सून साजरी भेटली, म्हातारपण सुखात आले, काही टेन्शन नाही म्हातारपणाचं आता. सून साजरी आहे. द्या ते विक्स लावून देतो. कितीच दिवस आहेत हे दिवस आपल्याला. काहून काय झालं? किती दिवस आहेत म्हणजे? माझी सून आहे ती, कुठे जाईन ती? चालत यायचंच. ते मुंबई पुण्याला जातात कुठे, जेथे नोकऱ्या लागतील त्या नोकरी करते ते. रात्रीच म्हणे ते राजूले, मी ऐकलं जसं की नोकरीचं पाहतो मी, जती लागलं तर ते मी जाईन. हाय म्हणे, हो जाय, मी जाईन, मी त्या संगच येईन. आता ते तर पहिलेच म्हणे ना बाबा, नोकरीवाली सून आपल्या पोरालेच पाहिजे होती ना. आता ते आपल्याजवळ थोडी राहणार आहे. चालले जातील त्याचा बोरा बिस्तारा गुंडाळून. पण 15-20 दिवसात का होईना, महिना नाही झाला, पण घरात कसं दन झालं नाही. सून पोरग आता काय 12-2 वर्षात लेकरू झालं की, हा 12 महिने 2 वर्षात काय वेळ लागते. लेकरू झालं की घर असं थय होऊन जाईन माय. हा पण कायच ते आता ते चालले जातील ते तिकडे, तर त्याचं तिकडेच माय सारं. आपल्याला काय म्हणजे म्हणजे चालले का ते? तुला कोण सांगलं? इतक्या लवकर चालले का लगे? नाही म्हणजे सांगलं नाही ते ना कोण. त्याच्याच गोष्टी मी तर ती एकटी तिला बोलायलाच गेलती, तर ऐकलं मी तिची गोट. तर त्याचं चालू होतं बोलणं, दरवाजा उघडाच होता, मग ऐकू आलं. मी काही विचारलं नाही, त्याने काही मला सांगलं नाही. तिने नाही सांगलं आणि त्याने नाही सांगलं. तिने त्याला म्हटलं तो चालला गेला कुठे, त्याच्या दोस्ताचा फोन आला काय होता तर ही म्हणे त्याले, मला नोकरीचं पाहतो मी. तर तो म्हणे हो, ते काय ऑनलाईन करतात का काय फोनातून, ते तसं पाय म्हणे पहिले, नाही तर म्हणे मग जाऊ म्हणे. त्याचं काय बाई, ते बायकोला नोकरी लागली की तो चालला जाईल. अरे ध्यानच नव्हतं लेख. हो पोरगी नोकरी करते नाही, मग काय आपल्याजवळ राहतात ते. मग काय लय साजरी आहे लेख सून. मन भल्ल अलकट आहे, मनच अलकट आहे. बातच लागे कोणाची आशा लावते. सून आली नाही, 2 शब्द गोड बोलली नाही, एक कप काळा करून दिला नाही, तर लागे मन लागे आशेचे तरंगही बांधते की मै सून माझवर राहील, सेवा करी, नातू सून पोरग घर कसं गोकुळासारखं भलेल राहील. मन भलं अलकट आहे, काही बी इच्छा करते. ती पोरगी नोकरी करते पहिल्यापासूनच ठरेल आहे ते. त्याला का ते खेड्यात नोकऱ्या लागणार आहेत का मॅटे? मुंबई पुण्यालाच जावं लागते त्याले, तिकडेच नोकरी आहेत त्याच्या. जाऊ दे, लाव हे हिक्स लाव. मला तर डोकं दुखून राहिलं मला. लाव सर्दीनं जरा डोळ्यात पाणी येते लेख जसं. लाव बरं हिक्स, निसतोस मी घंटाकभर. आणला सुनीना काळा तो देतो ना पिऊन. आता काय जाऊ दे. हे पाय त्यांचं जातो घेतो म्हणलं तर तू नको मधात, काही नाही तुला बोललं येते जोर. काय जातो म्हणलं तर जाऊ द्या. त्याचं आयुष्य आहे, त्याची प्रगती, शिकले ते सवरले, नोकऱ्या नाहीत करतील तर काय आपल्यासारखी का वावर करणार आहेत काय? काही म्हणू घेऊ नका, नाही तुम्हाला कुकडे बी बोडबोड करता येते. ते पोरगी शिकेला आहे ते ऐकणार नाही. त्याच्यापेक्षा जा बा तू तो मनानं कर बा, काय करावं लागते आपल्याला. अरे आईले बाबाले खराब वाटलं, पण पण हे तर ठरलेलंच होतं ना. समजा योगिता जॉब करील, मी पण जॉब शोधीलच. मी तर बाबाला आजपर्यंत कॅनडा म्हणत होतो की मी कॅनडालाच जाईल, मी कॅनडालाच सेटल होईल. पण आता तर बाबा मुंबई पुण्यासाठी इमोशनल झाले. म्हणजे आता, आणि मी योगिताला हो म्हणून बसलो की तुला जर नोकरी लागली तर मी तुझ्यासोबत येईल, आपण जाऊ. इकडे आई बाबा नाराज झाले. योगिता चांगली बोलते, राहते, चांगलं घरात आनंदी वातावरण झालं, त्यामुळे आई बाबाला लढा लागला तिचा. त्यांना असं वाटलं असेल हे चालले गेले तर बरोबरही आहे त्यांचं घर, किती सुनं होईल आम्ही तर चाललं गेलो होतं. म्हणजे मी आता योगिताची साथ देऊ, तिला दिलेलं वचन, तिला बोललेला शब्द की मी तुला पुढे नोकरी करू देणार का आई बाबा साठी इथं थांबू? पण इथं थांबलो तर मग माझं करिअर पण आहे ना. मी करिअर माझं बर्बाद नाही करू शकत. मी इथं गावात आयुष्यभर नाही राहू शकत. मी बाबाला आईला म्हणेल तुम्ही चला आमच्या सोबत, त्यांना घेऊन जाईल. कशाला 2 BHK चा, मी 3 BHK चा 4 BHK चा फ्लॅट घेईल. इकडलं काही विकील आणि तिकडे फ्लॅट घेईल जर माझ्या जण नाही घेणं झालं तर. मग तिकडे तर आई बाबा आमच्या सोबत राहू शकतात ना, मग काय प्रॉब्लेम. पण आतापर्यंत तर बाबा काहीच वाटत नव्हतं, आईला पण काहीच वाटत नव्हतं. मी तर कॅनडाला होतो किती वर्ष, आणि तिथून आलं तेव्हापासूनही माझं तेच होतं ना की मी परत जाणार, मी तिकडेच सेट होणार. लग्नाचंही मी त्याच्यासाठी हे करत होतो. आता लग्न झालं, योगिताही नोकरी करणार, सगळं ठरलेलं होतं ना. मग आता का आई बाबा इमोशनल होत आहे? आता का त्यांना असं खराब वाटलं एकदम बाबांना, आईला असं असं का झालं की आम्ही चक्क त्यांना सोडूनच जाणार म्हणून? असं का वाटलं त्यांना? त्यांचा नाराज चेहरा पाहून मला एकदम कस तरी झालं, मला समजूनच नाही राहिलं मी
मी त्यांच्या समोरही नाही जाऊ शकलो. खूप उदास झाले. पण ते अजून तर काहीच नाही. अजून तर तिनं कुठे इंटरव्ह्यू दिला नाही किंवा माझं अजून कुठं काही जमलं नाही. ज्या दिवशी आम्ही खरंच निघू जायला त्या दिवशी आई वडिलांचं कसं होईल आणि मी कसं ते सिच्युएशनला सामोरं जाऊ की मला माहिती आहे माझ्या वडिलांना नाराज झाले, आई नाराज झाली किंवा त्यांना नाही अंतर्मनातून कुठंतरी वाटतंय की आम्ही नाही गेलो पाहिजे. हे मला जाणवलं. पण मी हे त्यांना सांगू शकणार नाही आणि मी हे योगितालाही सांगू शकणार नाही आणि तिला मी नाही म्हणू शकणार नाही की नोकरी करू नको. हे कशा धर्मसंकटात पोचलो मी. म्हणजे इकडे आई वडिलांचं मन, तिकडे बायकोचं मन, इकडे माझ्या अम्बिशन्स की मला जॉब करायचा आहे, मला माझं करिअर घडवायचं आहे. हे किती मोठं भावंडर आहे. यात मी गुरफटत चाललो की काय. सध्याची परिस्थिती आहे तर ज्या दिवशी मी जाणार त्या दिवशी कसं असणार. पण मी जाणार हे नक्की आहे. हे बाबालाही माहिती आहे, आईलाही माहिती आहे. आता कशाला विनाकारण इमोशनल वातावरण तयार करून ते दोघांमध्ये काय चर्चा झाली की हे चालले जाणार. अरे जाणार म्हणजे तुम्हाला सोडून थोडी जाणार. येणार ना, सुट्ट्यांमध्ये येणार, दिवाळीला येणार, उन्हाळ्यात येणार. पण त्यांना असं का वाटलं की मी चक्क त्यांना सोडून चाललो. आजपर्यंत मी गेलो तर कधीच आई बाबांनी असं नाही केलं. आता मी योगिताला सोबत घेऊन जाणार हे त्यांच्या कानावर कसं काय योगिताने सांगितलं असेल. पण हे त्यांच्या कानावर गेल्या गेल्या ते एवढे इमोशनल का झाले. अरे हे आले ना, परत चालले काय? अहो का चालले की कुठं? आपण जाणार ना? आ आ हो, मी तुला वचन दिलं होतं तर मी येणारच तुझ्यासोबत. हो, आपण जाणार. आ? तुम्ही कधी वचन दिलं मला? तुम्ही मला पाणीपुरी खायला नेणार होते ना? फक्त म्हटलं तुम्ही. वचन कधी दिलं? पाणीपुरी खायला जाणार होतो ना आपण. पाणीपुरी खायले हो, जाऊ ना. मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? कुठले कुठले वचन दिले तुम्ही? काय काय स्वप्नात होती की काय? स्वप्न नाही, हे स्वप्न योगिता झोपलेपणीचं नव्हतं, जागेपणीचं हकीकत होती. हे स्वप्न नाही, हे अस्तित्व आहे, हे सत्य आहे. काय काय कोणता पिक्चर गिक्चर पाहून आले काय? एकदम फॅमिली ड्रामा? काय काय बडबड करत आहे? चला फ्रेश व्हा ना, नंतर जाऊया ना. लागलाय का गाड्या? किती वाजता? 5-6 वाजता लागतात ना. आणि हो मी ना चाट पण खाणार. प्लीज मला रगडा चाट जाम आवडते. मी भरपूर दिवस झाले खाल्ली नाही. तिकडे पण ना लग्नाच्या ह्याच्यात मला कुठं जायलाच नव्हतं भेटत. किती दिवस झाले मी काय चाट नाही खाल्लं, काच नाही. मी ना आज भरपूर खाणार आहे प्लीज. आणि अहो मी आईला सांगितलंच नाही. तुम्ही पण सांगू नका ना, तर आई बोलतील ना, म्हणतील चालली गेली मस्त पाणीपुरी खायला. सांगू आईला आज तर पोट भर मी चाट खाणार, रात्री जेवणच नाही करणार. नाही खा तू चाट, पण घरून सांगूनच जाऊ. काही म्हणत नाही आई, काहीच म्हणत नाही. मी फ्रेश होतो ना, अर्ध्या तासाने जाऊ. हो चालेल. योगिता बाबा. अरे हो, बाबांना पण सर्दी आली हो. सर्दीने त्यांना थोडा त्रास होत आहे. मी दिलाय त्यांना तसा काढा करून दिलाय आणि माझ्याकडे विक्स होती ती पण दिली. आई आल्यात आता आणि आता थोडा आराम करतील तर बरं वाटेल. नाही तर मग एखादी गोळी वगैरे घेऊन येऊ सर्दीची, आपण येताना घेऊन येऊ. हो ना? हो, जेवढे दिवस आहो तेवढे दिवस तर त्यांची सेवा करून घेऊ. हे माझ्या कधी लक्षातच नाही आलं योगिता. एवढे दिवस मी हळूच जगलो, पण आता माझ्या लक्षात येऊन राहिलं की माझी गरज माझ्या आई वडिलांना आहे. मी जर इथून चाललं गेलो तर ते बिमार पडले तर त्यांचं कसं, त्यांच्यासाठी कोण गोळी आणणार. तू जर माझ्यासोबत आली तिकडे, आपण दोघंही चाललं गेलो तर त्यांना काढा कोण करून देणार, चहा कोण विचारणार. आई बिमार पडली तर आईचं कोण करणार. हा तर कधी विचार मी केलाच नाही. अहो कोणत्या टेन्शन मध्ये आहे? काही प्रॉब्लेम आहे का? काय विचारत काय आहे? जायचं नाही का? नसेल जायचं तर नको जाऊ आपण, एवढं काही नाही आहे. म्हणजे असं काही नाही की बा फिक्स रूट नाही जायचं म्हणजे जायचं, असं काही नाही. आज जर नाही जाणं झालं तर उद्या जाऊया, त्यात काय. नाही नाही टेन्शन नाही, जाऊ ना. त्याला काय, जाऊ ना. अगं मस्त भेटते कुठंच नाही, आपल्या फाट्यावरच इतकी मस्त पाणीपुरी भेटते. लय मस्त बनवते तू. चाटी असते त्याच्यात, खाजू तुला जे पाहिजे ते. जाऊ ना थोड्या वेळाने, जाऊ ना. चला मस्त चाट खायला जाणार. मला जाम आवडते पाणीपुरी, तर मला खूप जास्त आवडते. मला रोजही दिली कोणी तर मी नाही नाही म्हणणार. पण यांना काय झालं? अरे योगिता आले. काय झालं? तुम्ही असे एकदम मुळात काय झालं तुमचा? म्हणजे नाराज वाटून राहिले मला. काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का बाहेर? नाही तुम्ही अचानकच नाराज झाले असं. गेले तेव्हा तर फ्रेश होते. काय झालं? नाही नाही आता फ्रेशली काय काही नाही झालं. काय काय नाही. बाबाला विचार ना. राहू दे, मीच विचारतो. नाही तर
म्हटलं दवाखान्यात चालता का, कसं काय विचारतो नाही तर दवाखान्यात बाबाला न्याय लागेल. सर्दीचं कसं काय तर. हो विचारा ना मग. नाही नाही विचारा आधी बाबा. तसं सर्दी आता तर शिंका वगैरे आलाय त्यांना. विचारून घ्या नाही तर म्हणा मग आम्ही बाहेर चाललो तर येताना गोळी घेऊन येऊ. हा, आपण थोड्या वेळानं जाऊ. नाही तर पहिले जाऊन येऊ, नंतर मी बाबाला दवाखान्यात नेतो. नाहीतर मग पहिले बाबाला दवाखान्यातून घेऊन येतो, नंतर पाणीपुरी खायला जाऊ. जाऊया नक्की. हा, तू नाराज नको. नेतो मी तुला, नेतो म्हणजे नेतो. हो